हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। अर्थ खात्याचे निर्णय सल्लागारांच्या मदतीने होणार। आर्थिक सल्लागार पद म्हणजे दादांच्या खात्यात घुसखोरी। रोहित पवार यांचा महायुतीला टोला। चैत्यभूमीवर फक्त मुख्यमंत्र्यांचंच भाषण, तर शिंदे आणि अजितदादांचं भाषण तयार असूनही ऐन वेळेला रद्द झाल्याची माहिती। एकनाथ शिंदे आणि दादा नाराज असल्याची चर्चा। निवडणुका आल्या की हिंदूंच्या घरांवरती हल्ले होतात। पश्चिम बंगालमधील हिंसक आंदोलनावरनं नवनीत राणांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल। अंबादास दानवेंमुळे शिवसेनेतले अनेक लोक फुटले, चंद्रकांत खैरेंचा आरोप। ठाकरेंकडे तक्रार करण्याचाही इशारा, तर खैरे ज्येष्ठ नेते आहेत, कारवाई करायची असेल तर करा, दानवेंचं उत्तर। गिरीश महाजनांकडून एकनाथ खडसेंना अब्रू नुकसानीची नोटीस, प्रतिमा मलिन केल्याचा खडसेंवरती आरोप। पण आता मुंबई गोवा खूप अडचणी आल्या, पण तुम्ही काळजी करू नका, या वर्षीच्या जूनपर्यंत हा रस्ता 100% पूर्ण होईल। पावसाळ्यापूर्वी कोकणवासियांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता। मुंबई गोवा महामार्गाबाबत नितीन गडकरींनी दिली नवी डेडलाईन। मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा संप मागे। मुंबई मनपा आयुक्तांसोबतच्या सकारात्मक चर्चेनंतर निर्णय, तर यापुढे कारवाई होणार नसल्याचा महापालिका आयुक्तांचा शब्द। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची आपल्याला ऑफर होती, निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा दावा। व्हिडिओ व्हायरल झाल्यानं एकच खळबळ। अभिनेता सलमान खानला घरात घुसून मारण्यासह बॉम्बनं गाडी उडवून देण्याची धमकी। मुंबईतल्या वरळी पोलीस कंट्रोल रूमला धमकीचा मेसेज, पोलिसांकडून अज्ञाताविरोधात गुन्हा। सोलापूरच्या कुंभारीमध्ये बर्निंग बसचा थरार, एसटी बसला भीषण आग, चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवासी वाचले। लंडनमध्ये उभारलं जाणार सावळ्या विठुरायाचं मंदिर, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातनं विठ्ठलांच्या पादुकाचं लंडनकडे प्रस्थान।